आणि ठरवलं बरं का, शरद पौर्णिमेची रात्र होती आणि असा सगळीकडे चंद्राचा प्रकाश पडलेला होता. परमात्मा त्या वृंदावनामध्ये गेला आणि आपली बासुरी वाजवायला सुरुवात केली. सुखाचार्य महाराज राजा परीक्षिताला सांगतात, राजन, माझ्या परमात्म्याच्या बासुरीच्या त्या स्वराचा परिणाम एवढा होता रे. त्या परमात्म्याच्या बासुरीचा स्वर कानावर पडला. त्या वृंदावनामध्ये असलेली जी झाडं होती ना वाळलेली, त्या झाडातून पाणी व्हायला सुरुवात व्हायची. राजा, माझ्या परमात्म्याच्या बासुरीच्या स्वराचा परिणाम एवढा होता. परमात्म्याच्या बासुरीचा स्वर कानावर पडला. वृंदावनामध्ये जे काही प्राणी होते ना, ते सगळे प्राणी एकत्रित येऊन परमात्म्याच्या जवळ बसत होते. आपला वैरभाव विसरून. गाय आणि वाघ कधी एकत्रित येत नाही, पण परमात्म्याच्या बासुरीचा स्वर कानावर पडला की गाय आणि वाघ एकत्रित येऊन बसायचे आपला वैर विसरून. राजा, माझ्या परमात्म्याच्या बासुरीच्या स्वराचा परिणाम एवढा होता. यमुना मंद मंद गतीने वाहायची. माझ्या परमात्म्याच्या बासुरीच्या स्वराचा परिणाम एवढा होता. यमुनेच्या काठावर असलेली फळांची झाडं, फुलांची झाडं आपली फळं यमुनेमध्ये टाकायची. जणू काही ती झाड त्या यमुनेला सांगायची, यमुने, आम्हाला परमात्म्याने जन्माला घातलं, आम्हाला जीव तर दिला, पण पाय नाही दिले ना ग. आम्हाला त्या परमात्म्यापर्यंत जाता येत नाही. यमुने, तू जाऊ शकता ना परमात्म्यापर्यंत, मग असं कर, आमची ही फुलं त्या परमात्म्यापर्यंत नेऊन पोहोचव. राजा, त्या परमात्म्याच्या बासुरीच्या स्वराचा परिणाम एवढा होता. त्या वृंदावनातल्या गोपींच्या कानावर माझ्या परमात्म्याच्या बासुरीचा स्वर पडला. त्या गोपींचं भान हरपून जायचं. करायला घ्यायचं एक काम आणि करत होत्या दुसरे. एखादी बाई जर आपल्या मुलाला स्तनपान करवीत असली आणि परमात्म्याच्या बासुरीचा स्वर कानावर पडला की मुलाला टाकून द्यायची, परमात्म्याकडे निघून जायची. बरं का, एक गोपी अशीच बरं का, परमात्म्याच्या बासुरीचा स्वर कानावर पडला, परमात्म्याकडे जायला निघाली. तिच्या पतीला आवडलं नाही. घरामध्ये कोंडलं, दार बंद केलं, सांगितलं, बघ जायचं नाही तिकडे, इथंच राहा. आता बाहेरून दार बंद केलं, कशी जातो ते पाहतो. राजा, त्या गोपीला माझ्या परमात्म्याचा विरह सहन झाला नाही रे. विचार करायला लागली, माझ्या पतीने एवढा अधिकार गाजवावा का माझ्यावर, आणि कुठपर्यंत त्याचा अधिकार, जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत ना. राजा, त्या गोपीला परमात्म्याचा विरह सहन झाला नाही आणि एका क्षणामध्ये देह टाकला बरं का तिनं, आणि सूक्ष्म देहानं परमात्म्याकडे निघून गेली. राजा, एवढं प्रेम करत होत्या रे त्या गोपी माझ्या परमात्म्यावर. एक गोपी शृंगार करत होती बरं का. तिला कुठेतरी बाहेर कार्यक्रमाच्या निमित्ताने जायचं असेल, मेकअप करत होती. मेकअप अशी मेकअप किट हातात घेतली होती तिनं, मेकअप किट बरं का. त्या गोपीनं अशी मेकअप किट हातात घेतली होती. चालू होतं बरं का तिचं रंगवणं. तेवढ्यामध्ये माझ्या परमात्म्याच्या बासुरीचा स्वर कानावर पडला आणि तिची अवस्था कशी झाली मीराबाई वर्णन करते. रात दिन में शाम पिया बस तेरे ख्यालों में रहती हो, सारी दुनिया शाम शाम कहती हो. दीवानी बनी रे तो दीवानी
मेकअप किट अशी हातामध्ये घेतली, तिचं चालू होतं बरं का. आणि तेवढ्यामध्येच माझ्या परमात्म्याच्या बासुरीचा स्वर कानावर पडला. भान हरपलं बरं का. आणि ओठावर लावायची लाली जी असते ना, तिनं डोळ्यामध्ये लावली आणि डोळ्याचं काजळ ओठावर लावलं आणि हळदीनं मळवट भरायला लागली. मीराबाई सांगतात, अशी अवस्था होत होती गोपी. तिचा मेकअप झाला, मग तिनं अलंकार धारण करायला सुरुवात केली. पण माझ्या परमात्म्याच्या बासुरीचा स्वर कानावर पडला आणि हातामध्ये घालायचे कंगन पायात घातले आणि पायातले पैजण हातात घातले आणि कानातली बुगडी नाकात घातली. मीराबाई सांगतात, बरं का. तर परमात्म्याच्या बासुरीच्या स्वराचा परिणाम एवढा होता, सगळ्या गोपी गोळा झाल्या. सांगितलं, का ग आपल्याला बोलवत आहे तो, चला जाऊ आपण. शुकाचार्य महाराज सांगतात, राजन सगळ्या गोपी गोळा झाल्या आणि गेल्या वृंदावनामध्ये. एवढ्या रात्री परमात्मा बसलेला होता झाडावर. पाहिलं, एवढ्या मोठ्या संख्येनं गोपी आल्या. मारली उडी खाली, उभा राहिला आणि विचारला प्रश्न त्या गोपींना, का ग एवढ्या रात्री या ठिकाणी येण्याचं कारण? शुकाचार्य महाराज सांगतात, राजन गोपींनी माना खाली घातल्या, बोलल्याच नाही. पुन्हा विचारलं, गोपींनो तुम्हाला बोलतो, सांगा या ठिकाणी येण्याचं काय कारण आहे? गोपी बोलल्याच नाही. पुन्हा प्रश्न विचारला, गोपींनो बोला, एवढ्या रात्री एकटा पुरुष अरण्यात असताना या ठिकाणी येण्याचं कारण? राजा, गोपी बोलतच नव्हत्या. परमात्म्यानं सांगितलं, बरोबर आहे, आज पौर्णिमा आहे ना, चंद्राचं दर्शन घ्यायला आले असाल. ठीक आहे, ठीक आहे, चंद्राचं दर्शन घेणं जर झालं असेल तर निघून जा. राजा, गोपी बोलतच नव्हत्या.
पुन्हा प्रश्न विचारला गोपींनो बोला. हे पतिव्रता स्त्रीला शोभत नाही, हे पतिव्रता स्त्रीचं लक्षण नाही. एकटा पुरुष या अरण्यामध्ये असताना पतीला घरी सोडून इथं यायचं कारण? राजा, गोपी बोलतच नव्हत्या. परमात्म्यानं त्या गोपींना उपदेश केला. गोपींनो, हे पतिव्रता स्त्रीला शोभत नाही म्हणे. तिकडे पतीची सेवा करायचं सोडून दिलं आणि चालल्या इकडं एवढ्या रात्री. काय कारण आहे इथं यायचं? हे पतिव्रता स्त्रीला शोभत नाही. पतिव्रता स्त्रीने फक्त पतीची सेवा केली पाहिजे मनापासून अखंड. एखाद्या वेळेस जर कामाच्या निमित्ताने पती बाहेर गावी गेला तर मातीचा पती करावा. परमात्मा गोपींना सांगतो, गोपींनो, पतीची सेवा करायची, पण योगायोगाने कामाच्या निमित्ताने जर पती बाहेर गावी गेला तर मग मातीचा पती करावा. त्याच्या बरोबर बोलावं, त्याच्या बरोबर खेळावं, त्याची सेवा करावी, त्याच्या जवळ बसावं, त्याच्या बरोबर जेवण करावं. आतापर्यंत न बोललेलं गोपी बोलायला लागल्या. कृष्णा, बरं ठीक आहे, आमचा पती गेला कामाच्या निमित्ताने, आम्ही केला मातीचा पती, बोललो त्याच्या बरोबर, खेळलो त्याच्या बरोबर, बसली त्याच्या बरोबर, केलं जेवण त्याच्या बरोबर, केली त्याची सेवा. मग आमचा खरा पती जर घरी आला तर याचं काय करायचं? परमात्म्यानं सांगितलं, मग खरा पती घरी आल्यावर याचं काय काम? द्यायचं पाण्यात टाकून. मग गोपींनी सांगितलं, कृष्णा, आज तेच केलं रे, तेच केलं. आमचे खरे जे पती आहेत ना, ते सगळे मातीचे पुतळे आहे. घरचे पती, खरा पती तर तू आहे रे, तू. परमात्म्याला पुढे बोलताच आलं नाही बरं. विचार केला, एवढं प्रेम करतात का ह्या गोपी? मग यांना आनंद दिला पाहिजे. शुकाचार्य महाराज राजा परीक्षिताला सांगतात, राजन, त्याच रात्री त्या वृंदावनामध्ये अशा गोपी उभ्या राहिल्या. जेवढ्या गोपी होत्या ना, तेवढी रूप धारण केली जगाच्या बापाने. आणि प्रत्येक गोपीच्या बरोबर परमात्मा वेगवेगळा नाचायला लागला आणि रास लीला त्या वृंदावनामध्ये करायला लागला. कान्हा रे, थोड़ा सा प्यार दे, चंदा में बैसाखी तार दे, ओ गोरी घूंघट उतार दे, बकी भिक्षा झोली में डाल दे. कान्हा रे, थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैसाखी तार दे, ओ गोरी घूंघट उतार दे, प्रेम की भिक्षा झोली में डाल दे. गली में आके गुजरिया भूल गई रे घर की डगरिया. इस गली में आके गुजरिया भूल गई रे घर की डगरिया. अब तक था